शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राचे संचालक आणि या परिसंवादाचे संकल्पक आणि अध्यक्ष आदरणीय डॉक्टर एस महाजन सर या चर्चासत्रामध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी पुण्याहून आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार आणि स्वतंत्र विचारदृष्टी असणारे माननीय देवचंदजी सोनवणे, या चर्चासत्राच्या एक आयोजक डॉक्टर दीपा मॅडम, या चर्चासत्रामध्ये आता ज्यांनी एक बीज भाषण वजा आपले विचार मांडले त्या डॉक्टर भारती पाटील मॅडम, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आणि माझे खूप जवळचे मित्र आलोक दादा खिलारी सर, तेजपाल सर, अविनाश सर आणि यासाठी उपस्थित आपण सगळे तरुण विद्यार्थी मित्र हो. अगदी पहिल्या प्रथम उपस्थित तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक ऋण आणि आभार व्यक्त करतो. तुमच्या इथं असण्यामुळं हा सगळा परिसंवाद संपन्न होत आहे. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलात आणि खूप धीरानं, दमानं, संयमानं, सहनशीलतेने वगैरे वगैरे हा बौद्धिक कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात. कारण या सगळ्या काळामध्ये आपला हा अतिशय जीवाभावाचा मित्र काही काळ दुरावतो. त्याच्यापासून दूर राहणं हे अत्यंत दुःखदायक, वेदनादायक आणि पाण्याच्या बाहेर आल्यावर माशाची जी गत होते तशी आपली होण्याची शक्यता असते. अशा विपरीत काळात सुद्धा तुम्ही इथं उपस्थित आहात आणि काही एक बरंचसं डोक्यावरून जाणारं असं काही ऐकण्याचा प्रयत्न करत आहात. याबद्दल तुम्हा सगळ्या प्रति ऋण व्यक्त करतो. मित्र हो, आपण जर भारतविषयक संकल्पना फुले आणि शाहू आंबेडकरांच्या नीटपणे समजून घेतल्या नाहीत तर पुढच्या भविष्यात नक्कीच येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आपण ही सगळी विद्यापीठं आणि आपलं पुढं जिथं जिथं करिअर होण्याची शक्यता आहे ती सगळी ठिकाणं गमावून बसू. आणि जिथं आपलं गाव होतं, गावगाडा होता किंवा म्हसरं, गुरं, शेत, शिवार, रान होतं आणि जिथं आपले पूर्वज राबत होते पण अंगावर फाटकी कापडं पिढ्यानपिढ्यात जात नव्हती, अशा एका अवस्थेत आपण नजीकच्या काळात जाण्याचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे. मुली ज्या इतक्या चांगल्या मानवी विद्या सभागृहात इथं बसलेल्या आहेत त्यांनी हेही लक्षात घ्यावं, आपण फुले आणि आंबेडकरांची संकल्पना भारतीय राज्यघटनेनं अभिप्रेत केलेला भारत जतन करण्यासाठी, हे व्यवस्थित ठेवण्यासाठी जर आपण गंभीरपणे काही ऐकलं नाही आणि कृती केली नाही तर मनुस्मृती प्रणित स्त्रिया आणि समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी उतावळी झालेली मंडळी येत्या काही काळात सगळ्या पुनर्निर्मितीसाठी किंवा एक पुनरुज्जीवनवादी व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारताची संकल्पना म्हणजे काय, ती का समजून घ्यावी हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी पहिल्या प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार आणि संशोधन केंद्राला मी यासाठी धन्यवाद देतो की त्यांनी फुले आणि आंबेडकरांची भारतविषयक संकल्पना हा एक अतिशय महत्त्वाचा विषय परिसंवादासाठी निवडलेला आहे. हे यासाठी महत्त्वाचं आहे की आता आपल्या कानावर सतत दोन शब्द ऐकवत असतात. एक तर तुम्ही देशप्रेमी आहात किंवा देशद्रोही आहात. एक तर आम्ही म्हणतोय तसं की जय म्हणा, नाहीतर पाकिस्तानला ह्यांना पाठवा. हे दोनच शब्द आपल्याकडे येतात. एक तर काळा रंग किंवा पांढरा रंग. खरं तर अनेक रंगांची मिळून सगळी दुनिया समाज बनलेला असतो. ह्याच्यावर अजिबात विश्वास नसलेली मूलतत्ववादी कट्टरवादी विचारधारा सरळ सरळ दोन रंगात दोन विचारधारामध्ये समाजाला विभाजित करीत आहेत. म्हणजे सत्ताधाऱ्यांचं किंवा जो डॉमिनंट वर्ग झालेला आहे ते म्हणतात ती फक्त ओढली, त्याची चिकित्सा जर केली तर तुम्ही अडचणीत याल, जर ओढली तर तुम्ही देशभक्त वगैरे 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 असा ती सर्टिफिकेट देण्याची सुद्धा एक फॅक्टरी स्वयंघोषित तयार झालेली आहे. ह्या सगळ्यांना आपण नीटपणे यासाठी समजून घेतलं पाहिजे की ज्या देशात आपण राहतोय, ज्या देशात आपलं नागरिकत्व असेल, आपण नागरिक असणार आहे या देशाचं, न की केवळ रहिवासी. भारतीय राज्यघटनेने दिलेलं आपलं नागरिकत्व, आपल्याला दिलेले काही मूलभूत अधिकार, आपली काही कर्तव्य, या देशाची निर्माण केलेली सगळी शासन सत्तेची एक यंत्रणा, ह्या सगळ्यावर आपलं या देशातलं अस्तित्व, वर्तमान आणि भविष्य अवलंबून असणार आहे. आपण काय कपडे परिधान करायचे,
हे सुद्धा स्टेट ठरवतं. कधी कधी असं होतं तुम्ही अमुक रंगाचे कपडे घालायचे नाही, तुम्ही लग्न कोणाबरोबर करायचं हे सुद्धा हल्ली सरकार किंवा काही टोळ्या ठरवतात. तुम्ही काही तुमच्या मनानं लग्न करायला लागला तर लव जिहाद वगैरे म्हटलं जातं. लक्षात घ्या, तुम्ही लग्न करायचं कुणाबरोबर, तुम्ही प्रेम करायचं की नाही, करायचं झालं तर कुणाला विचारून करायचं काय, आणि केलं तर सरकारला माहिती द्यायची काय, अगदी श्वास सुद्धा घ्यायचा का नाही, इथंपर्यंत आता सरकारी दमन आणि हस्तक्षेप वाढत चाललेला आहे. तुम्ही काय शिक्षण घ्यायचं, कौशल्य नावाची गोष्ट शिकवून पुन्हा तुम्ही कुठं विटा रचायला जायचं की अजून काय करायचं हे सुद्धा सरकारी यंत्रणा ठरवत आहे. म्हणजे ज्या देशात आपण राहत आहोत, ज्या देशाचा आपण नागरिक असणार आहोत, त्या देश कोणत्या विचारधारेवर चालणार, त्या देशातली प्रशासन प्रणाली काय असेल, तो देश कोणाचं कल्याण करणार, त्याच्यात कोणाचे हितसंबंध असणार, काही विशिष्ट प्रस्थापित हितसंबंधी अभिजन वर्गाचे की नाही रे त्याच्यावर काहीच नाही, अशी कष्टकऱ्यांना काही स्थान असणार का, अशा अनेक गोष्टी आपल्या या भारत विषयक संकल्पनेत समाविष्ट होतात. म्हणजे आपला भारत हा देश नक्की कोणाचा असेल, कोणत्या विचारधारेवर हा देश चालेल, त्याच्यामध्ये नागरिकांचं स्थान काय असेल, आपल्याला कोणते हक्क असतील, आपल्या एकूण जगण्याचे आणि भवितव्याचे कोणकोणते आयाम आणि पैलू या देशांच्या पुढं असतील, अशा सगळ्या गोष्टी, आपल्या जगण्याची सगळ्या गोष्टी ही स्टेट एक प्रकारे ठरवत जाईल, राज्य ठरवत जाईल. लक्षात घ्या. म्हणून आपल्या देशाची संकल्पना नेमकी काय असेल हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्र हो, ब्रिटिश इथं येण्यापूर्वीचा भारत आणि ब्रिटिश आल्यानंतरचा भारत आणि 2014 नंतरचा भारत असं एक 3 टप्प्यात आपल्या देशाचं सुस्पष्टपणे विश्लेषण वर्गीकरण करता येतं. ब्रिटिश इथं येण्याच्या पूर्वीच्या आपल्या भारतामध्ये अनेक संस्थानं होती. ते संस्थानं म्हणजे स्वतंत्र सुटे देशच होते. इथं आपल्याकडे राजेशाही होती आणि मुख्यतः ह्या राजेशाहीला इथली धर्मव्यवस्था नियंत्रित करत होती. आपल्याकडं पूर्वीपासून अगदी विचारधारेमध्ये आणि धार्मिक प्रवाहामध्ये सरळ सरळ आपल्या देशात 2 प्रवाह दिसतात. एक वैदिक विचार प्रवाह आणि दुसरा अवैदिक विचार प्रवाह. अवैदिक विचार प्रवाहामध्ये लोकायत, बौद्ध, जैन, पुढं महानुभाव, भक्ती सगळी परंपरा ही एक अतिशय प्रबळपणे सर्वसमावेशक उदारमतवादी मानवी कल्याणाचा भौतिकवादी विचार मांडताना दिसते. आणि दुसरीकडे या विचारधारेला सतत छेद देत एक पारलौकिकवादी, ईश्वरवादी, पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म अशी एक जन्मविषयक थेरी मांडणं, दैववादाचा थेरी मांडणं आणि एका विशिष्ट वर्गाचा हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी धर्मविषयक मक्तेदारी, ठेकेदारी निर्माण करण्याची एक वैदिक परंपरा आपल्याकडे असते. या वैदिक परंपरेमध्ये चिकित्सा करायला का कसे प्रश्न विचारायला अजिबात जागा नव्हती. ज्याने कुणी असे प्रश्न विचारले वैदिक व्यवस्थेला त्यांचा नास्तिक, पाखंडी, धर्मद्रोही, जसं आता देशद्रोही म्हणतात तसं पूर्वी पाखंडी किंवा धर्मद्रोही म्हणून त्याचा छळ केला जात होता. हे सगळं ब्रिटिश पूर्व काळामध्ये होतं. हे लक्षात घ्या. इथं 2 परंपरा होत्या. ब्रिटिश आल्यानंतर आपल्या देशात एक मोठा आमूलाग्र बदल झाला. विशेषतः पाश्चात्य देशातलं ज्ञान, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये आलं. पाश्चात्य पद्धतीनं काही एक शिक्षण व्यवस्था सुरू झाली. त्यामुळे इथं शिकत असलेल्या किंवा शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या शहरी पांढरपेशीय वर्गाच्या लोकांना असं वाटू लागलं की पाश्चात्य लोक इतके प्रगत आहेत, तिथं ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचे मुक्त प्रवाह आहेत आणि आपला देश मागं का पडला, आपल्या पराधीनतेची, गुलामगिरीची कारणं काय आहे ही शोधण्याची चिकित्सेची एक परंपरा निर्माण झाली. त्याच्यातून सुधारणा आणि सुधारक चळवळी निर्माण झाल्या. याच वेळेला आणखी एक गोष्ट अशी घडत होती की पाश्चात्य इथं आल्यानंतर आमचे जे काही पूर्वीचं वैभव होतं ते लयाला गेलं आणि त्यामुळं आमचं पूर्वीचं वैभव प्रकट करण्यासाठी, पुन्हा ते मिळवण्यासाठी एक पुनरुज्जीवनवादी चळवळ सुरू झाली. ह्याला महाराष्ट्राचा एक भक्कम पाया होता. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश येण्याच्या पूर्वी पेशवाईची राजवट होती आणि पेशवाईमध्ये ब्राह्मण हे अक्षरशः भूदेव झालेले होते. न्यायमूर्ती M. G. रानडे यांनी म्हटल्याप्रमाणे
पेशवाईच्या काळात ब्राह्मणांना कुठलेही कायदे लागू नव्हते. त्यांना अनेक गोष्टीत विशेष सवलती मिळत होत्या आणि पुणे हे देशाच्या सबंध ब्राह्मणांच्या ऐश आरामाचं एक केंद्र बनलेलं होतं. कधीतरी पेशवे दप्तर किंवा पेशवेच्यावर लिहिलेले रियासत वाचून पहा, म्हणजे त्या काळातलं वास्तव काय होतंय आणि शेतकरी कष्टकऱ्यांची दयनीय अवस्था काय होती हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. तेव्हा इथलं जो विशेषतः नागर मध्यमवर्गीय पांढरपेशी ब्राह्मणी समाज होता की ज्यांना पेशवाईच्या काळातल्या विशेष अधिकारांच्या आठवणी येत होत्या की ज्या ब्रिटिश काळामध्ये संपुष्टात आलेल्या होत्या, त्यांना असं वाटू लागलं की आपलं पूर्वीचं वैभव परत मिळवलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी पुनरुज्जीवनवादी चळवळी सुरू केल्या. आणखी एक गोष्ट या काळात घडलेली होती. काही समाज सुधारणावादी संप्रदाय निर्माण झालेले होते. त्यात राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला. स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाज स्थापन केला. ह्या दोघांनी सुधारणावादी चळवळी सुरू केल्या असल्या तरी सुद्धा त्यांना एक मोठी मर्यादा होती. त्यांनी असं प्रतिपादन केलं की प्राचीन वैदिक संस्कृतीचा कालखंड हा या देशाचा सुवर्णयुग होता. पुढच्या काळामध्ये काही वाईट गोष्टी, विशेषतः जाती व्यवस्था, अस्पृश्यता, कर्मकांड यांचं स्तोम ब्राह्मणांनी माजवलं. त्यामुळं प्राचीन सुवर्ण काळाचा ऱ्हास झाला आणि पुन्हा तो वैदिक सुवर्ण काळ प्राप्त आपण केला पाहिजे. अशा पद्धतीनं एक प्राचीन आर्य वैदिक संस्कृतीचं गुणगान करण्याचं आणि तो सुवर्णकाळ पुन्हा स्थापित करण्याचा एक प्रवाह इथं निर्माण झाला. त्यांना पाठिंबा मिळेल अशा काही थेअरी मांडल्या गेल्या. विशेषतः मॅक्स मुलर नावाचा एक पाश्चात्य अभ्यासक होता, प्राच्यविद्या अभ्यासक. त्यानं या आर्य वंशाचं आणि प्राचीन वैदिक संस्कृतीचं मोठं गुणगान केलं. मग त्याच्या संदर्भाचा दाखला देऊन इथं पुन्हा हे आर्य संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याचं एक नवं कौतुक सुरू झालेलं होतं. आणखी एक गोष्ट या काळात घडलेली होती की जो शहरी शिक्षित वर्ग होता त्यांच्या नोकरीच्या संधी हे खेड्यातले ग्रामीण भागातली जर माणसं पुढं आली तर आपल्या विशेष अधिकारावर आक्रमण होईल किंवा सत्यशोधक चळवळीमुळं जे दलित बहुजनांच्या मध्ये जागृती येण्याची शक्यता होती आणि जी ब्राह्मणी विशेष अधिकाराला आव्हान देत होती, त्यामुळं या शहरी ब्राह्मण वर्गाला असं वाटू लागलं की आपण या सुधारणावादी चळवळीत सहभागी न होता ब्रिटिशांच्या नोकरशाहीत शिरून त्या आधारे मिळणाऱ्या संधी तर प्राप्त कराव्यात, परंतु आपण आपले विशेषाधिकार सुरक्षित राहण्यासाठी प्राचीन भारतीय किंवा पेशवाईच्या काळातले आपले विशेष अधिकार परत आणण्यासाठी झटावं, अशा पद्धतीनं एक प्रवाह आपल्या समाजात सुरू झाला. हे जे सगळ्या गोष्टी सुरू होत्या की ज्याच्यामध्ये प्राचीन आर्य संस्कृतीचं गौरव, ज्याला सुवर्णयुग असं म्हणलं जातात, या सगळ्या आर्य सुवर्णयुगाच्या थेरीला पूर्णतः विरोध करणारा या देशातला पहिला प्रखर तर्कवादी नेता म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. फुल्यांनी हे आर्य संस्कृतीची जी थेरी होती ती पूर्णपणे उलटीच केली आणि त्यांनी असं सांगितलं की आर्य काळामध्ये किंवा आर्य इथं होते तेव्हा इथं कुठलेही सुवर्णयुग वगैरे नव्हते. इथं आर्यपूर्व अशी एक संस्कृती नांदत होती की ज्याला त्यांनी बळीराजाची संस्कृती असं म्हटलं. हा देश बळीस्थान आहे, बळीराजाचा हा देश आहे. म्हणजे फुल्यांची जी भारत विषयक संकल्पना आहे ती इथून सुरू होते. त्यांचा भारत हा बळीराजाचा भारत आहे. हा बळीराजा तरी कुठून आला फुल्यांचा? आपल्याकडं खेड्यापाड्यामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये आज सुद्धा दिवाळीच्या वेळेला इडापिडा जाऊ दे बळीराज येऊ दे असं म्हणतात. किंवा केरळमध्ये ओणम सणाच्या वेळेला बळीराजाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. म्हणजे शेतकरी कष्टकरी समुदायानं हजारो वर्षापासून आपल्या काळजामध्ये जपून ठेवलेला बळीराजा हा त्यांना त्यांचा कोणतरी एक महान मुक्तिदायी माणूस, महामानव वाटत होता. आणि या राजाचं राज्य परत यावं की जेणेकरून आपलं शोषण करणारी कुठलीही व्यवस्था अस्तित्वात असणार नाही, आपल्या सगळ्यांना मुक्तपणे फुलण्याचा एक अवकाश प्राप्त होईल, असं आज सुद्धा अशा शेतकरी कष्टकरी समुदायाला वाटत होती. आणि फुल्यांनी या बळीराजाच्या परंपरेचा किंवा बळीराजाच्या या मिथकाचा एक स्वतंत्र अन्वयार्थ लावला आणि त्याच्या भारतविषयक संकल्पनेचा तो पाया ठरतो. म्हणजे हा देश हिंदुस्थान वगैरे नाही किंवा प्राचीन आर्यावर्त की ज्याचं सुवर्णयुग म्हणून कौतुक सुरू होतं त्याला पूर्णतः विरोध फुल्यांनी केला. आणि हा देश बळीराजाचा आहे आणि बळीराजापासून पुढं त्याच्या जी एक लेकरांची जी प्रभाव तयार होते या सगळ्या बळीवंशाचा हा देश आहे असं त्यांनी मांडलं.
फुल्यांच्या सगळ्या लेखनामध्ये, मग शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब, यामध्ये बळीराजाचे संदर्भ अनेक ठिकाणी येतात. अगदी फुल्यांनी बळीराजाचा आरती किंवा बळीराजावर एक मोठा अखंड सुद्धा लिहिलेला आहे. मी तो इथं पुस्तकामध्ये ते आणलेला आहे. त्यामध्ये बळीराजाचा मोठा गौरव, महारथी वीर असा त्यांनी बळीराजाचा गौरव केलेला आहे. आणि बळीराजाचे वेगवेगळ्या ठिकाणी जे त्याचे अधिकारी होते, म्हणजे समजा ज्योतिबा हा कोल्हापूर संस्थानातला एक अधिकारी होता, तो इथला एक प्रमुख होता. असे वेगवेगळ्या ठिकाणचे बळीराजाचे काही अधिकारी होते, त्यांचा सुद्धा मुक्त कंठानं गौरव ज्योतिरावांनी केला, ज्योतिबा फुलेंनी केला. हे लक्षात घ्या की ज्यांना लोकदैवत म्हणतात, म्हणजे आज सुद्धा आपल्या घरामध्ये ज्योतिबा, खंडोबा, सिद्धोबा हे सगळे बा कंपनी आपले कुलदैवत असतात. त्यांचे टाक आपल्या घरामध्ये असतात, घोड्यावर सगळे ते देव असतात. हे सगळे लोकदेव म्हणजे आपले पूर्वज आहेत. त्या काळातली ती कोणीतरी मोठी लोकोत्तर महानायक आहेत असं म्हणून ज्योतिरावांनी त्यांच्या या देशाचे विषयक संकल्पनेमध्ये आपले हे जे सगळे लोकदैवत आहेत, हे आपले एक आद्य पुरुष आहेत, आपले पूर्वज आहेत, महामानव आहेत म्हणून त्यांची एक पुनर्मांडणी करायचा प्रयत्न ज्योतिरावांनी केला. यांची टिंगलटवाळी केली नाही. या लोकदेवतांची अनेक वेळेला टिंगलटवाळी केली जाते, पण ज्योतिरावांनी त्यांना आमचा महानायक, आमचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी, आमचे लोकोत्तर पुरुष म्हणून त्यांची एक प्रतिष्ठापना केलेली आढळून येते. ज्योतिरावांची जी बळीराजाची जी संकल्पना आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यांनी सतत बळीस्थान असा उल्लेख या देशाचा केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कोण येतं? बळीराजाशी निगडीत सगळे घटक, म्हणजे संबंध शेतकरी कष्टकरी वर्ग, किंवा ज्योतिरावांच्या शब्दात सांगायचं झालं तर स्त्री शूद्रातिशूद्र वर्ग, अगदी ब्राह्मण समाजातल्या सुद्धा स्त्रिया की ज्या तिथल्या पुरुष प्रधान व्यवस्थेच्या एक मोठ्या शोषणाला बळी पडलेल्या होत्या, या सगळ्या स्त्रिया, आणि शूद्रातिशूद्र वर्ग म्हणजे ब्राह्मणेतर असणारा मोठा शेतकरी कष्टकरी कारागिरांचा किंवा 18 पगड जातींचा वर्ग, हा सगळा या बळीस्थानातला मूळ रहिवासी आहे असे ज्योतिरावांची मांडणी होती. त्याला त्यांनी क्षेत्रपती असं म्हटलेलं आहे. हे इथले या क्षेत्राचे मूळ रहिवासी आहेत. ज्योतिरावांनी आणखी एक गोष्ट बळीराजाच्या निगडीत केली. बळीराजाला त्यांनी ख्रिस्ताशी जोडून घेतलेला आहे. म्हणजे ख्रिस्त हा युरोपमधला बळीराजा होता असं त्यांनी तिकडल्या परंपरेशी सुद्धा जोडून घेतलं. आणि बळीराजाचं राज्य हे लोकसत्ताक होतं, लोकांचं राज्य होतं, लोककल्याणकारी राज्य होतं, अशी संकल्पना त्यांनी मांडली. आणि हा देश बळीचा देश आहे असं म्हटलं. हे सगळं करत असताना ज्योतिरावांनी प्राचीन भारतातल्या जी इतिहासाची एक संकल्पना आहे त्याची सगळ्या प्रकारे एक पुनर्मांडणी करायचा प्रयत्न केला. आपल्याकडे जे धर्मग्रंथ लिहिलेले आहेत, मग वेद असतील, स्मृत्या असतील, पुराणं असतील, या सगळ्यांची एक तर्काच्या कठोर तलवारीवर अतिशय परखड छाननी ज्योतिरावांनी केली. प्राचीन धर्मग्रंथ, पुराणं याच्यामधून अनार्यांचा इतिहासाच्या काही खानाखुणा सापडतात असं ज्योतिरावांचं म्हणणं होतं. आणि त्याच्या आधारे त्यांनी इथल्या शूद्राचा इतिहास मांडायचा प्रयत्न केला. ज्योतिरावांच्या मते की गुलामगिरी हा त्यांचा जो ग्रंथ 1873ला त्यांनी लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी सरळ असं स्पष्टीकरण केलं की या देशाचा इतिहास म्हणजे आर्य आणि अनार्य यांच्या संघर्षाचा इतिहास आहे. आपल्याकडं ज्या अवतार कल्पना मांडल्या जातात ह्या सगळ्या कशा निर्माण झालेल्या आहेत, आणि एक एक अवतार म्हणजे इराणी परकीय आक्रमक आर्यांचं इथं येणं आणि इथल्या अनार्यांच्या बरोबर युद्ध करणं आणि त्या युद्धामध्ये अनार्य वेगवेगळ्या मार्गाने हरणं आहे, हे सगळं ज्योतिरावांनी त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केलेला असतो. हे नीट लक्षात घ्या की आपल्या जे इथलं पुराण ग्रंथ लिहिलेले आहेत किंवा वेदादी साहित्य लिहिलेलं आहे, या सगळ्याची ज्योतिराव छाननी करतात आणि त्याच्यामध्ये इथल्या शूद्रांचा, क्षेत्रपतींचा, अनार्यांचा इतिहास शोधतात. आणि भारताचा हा सगळा सामाजिक इतिहास किंवा लोकदेवतातनं येणारा इतिहास किंवा वेदादी स्मृती ग्रंथातनं येणारा, पुराण ग्रंथातनं येणारा जी काही मांडणी आहे ती सगळी म्हणजे आर्य अनार्य संघर्षाची मांडणी आहे. अशा प्रकारची भूमिका ज्योतिराव फुले घेताना आढळून येतात. तुम्हाला हे शब्द कानावर आला असतील की सबाल्टर्न हिस्ट्री नावाचा एक इतिहास अभ्यासाची पद्धत आहे. वंचितांचा इतिहास जो ग्रामचीने ही थेअरी मांडली सबाल्टर्न हिस्ट्रीची, आणि आपल्याकडे रणजित गुहा वगैरे ती विकसित केली. ही ज्योतिरावांच्या
इतिहासाचा अर्थ लावण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला आढळून येते. म्हणजे ज्योतिरावांच्या भारतविषयक संकल्पनेमध्ये या देशाची जी काही एक वैदिक साहित्यानं मांडणी केलेली होती किंवा पुराण धर्मग्रंथांनी मांडणी केलेली होती त्याची तर्कशुद्ध चिकित्सा करणं येतं. या देशाचा इतिहास हा समन्वयाचा न राहता संघर्षाचा आहे, आर्य अनार्य झगड्याचा आहे, दोन विचारधारांचा आहे, हे ज्योतिराव मांडतात. आणि हे सगळं करत असताना जसं ते बळीवंशाला श्रेष्ठ स्थान देतात तसं जैनांचा, बौद्ध मतांचा अतिशय आदरपूर्वक उल्लेख करतात. बृहस्पतीचा म्हणजे चार्वाक परंपरेचा त्यांनी अतिशय आदरपूर्वक असा सतत उल्लेख केलेला आढळून येतो. म्हणजे या देशातली जी अवैदिक परंपरा होती, तिनं मांडलेली जी सर्वसम्यक विचारधारा होती, ती या देशाला तारणारी, सगळ्यांना कवेत घेणारी म्हणून महत्त्वाची आहे असं ज्योतिरावांचं सरळ सरळ प्रतिपादन होतं आणि ते त्यांच्या सगळ्या लेखनामध्ये असलेलं आपल्याला आढळून येतं. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्योतिरावांच्या सगळ्या लेखनामध्ये स्त्री पुरुष समतेचा एक अतिशय आग्रही पुरस्कार दिसतो. मग त्यांच्या भारतविषयक संकल्पनेमध्ये माणसांचे संबंध कसे असणार आहेत हे लक्षात घ्या. महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाची जी भारतविषयक संकल्पना आहे ते 3 बाबीवर आधारित आहे. एक व्यक्ती, दुसरा व्यक्तीने मिळून बनलेला समाज आणि तिसरं ज्याला आपण राष्ट्र किंवा देश म्हणतो तो. व्यक्तीचं अस्तित्व काय असेल, व्यक्तीचं स्वातंत्र्य काय असेल, व्यक्तीचे अधिकार या देशात काय असतील, व्यक्तींनी मिळून बनलेली समाज व्यवस्था कोणत्या प्रकारची असेल, उतरंडीची असेल, वर्ण जाती व्यवस्थेची असेल की वर्ण जात विरहित माणूस केंद्रित व्यवस्था असेल, हा त्यांचा दुसरा महत्त्वाचा भाग होता. आणि तिसरं होता की व्यक्ती आणि समाजानं मिळून बनलेल्या या देशात कोणाचे हितसंबंध सुरक्षित राखले जातील. देश म्हणजे तरी काय, राष्ट्र म्हणजे तरी काय, नुसत्या नद्या, पर्वत, तीर्थक्षेत्र, मंदिरं, नकाशा की जय म्हणजे राष्ट्र, की या देशातली माणसं, राबणारी कष्ट करणारी माणसं. सरळ फुले आणि त्यांचे सगळे सत्यशोधकांनी देशाची व्याख्या केली आहे की देश म्हणजे देशातली माणसं, देश म्हणजे शेतकरी, कष्टकरी, आलुतेदार, बलुतेदार म्हणजे देश हा इथला सगळ्या त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर क्षुद्रातिक्षुद्र वर्ग ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत देश आहे असं समजावं. त्यांनी देश म्हणजे इथला अभिजन वर्ग, प्रस्थापित वर्ग या संकल्पनेला पूर्णतः नाकारलेला आहे किंवा ती विचारात सुद्धा घेतलेली नाही. ज्या स्थितीत शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शूद्र असतील, अतिक्षुद्र असतील किंवा स्त्रिया असतील ती त्या देशाची वास्तविक स्थिती समजावी असं ते म्हणतात. म्हणजे बघा, फुल्यांच्या संकल्पनेमध्ये या देशातला तळातला राबणारा, श्रम करणारा वर्ग आहे. आईत खाऊ पोटार्थी वर्ग नाही. आपल्या देशात 2 वर्ग पहिल्यापासून लक्षात ठेवा. एक आईत खाऊ पोटार्थी वर्ग ज्यांचं धर्म ही नॅशनल रोजगार गॅरंटी स्कीम आहे. धर्म त्याच्या सगळे विधीतनं काही काम न करता सत्यनारायण घालून कितीही दुष्काळ पडला तरी आरामात जगता येतं हे आपल्याला माहीत आहे. आणि दुसऱ्याला काबाड कष्ट केल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटणं शक्य नाही. तुमच्यापैकी अनेक मुलं आणि मुली असे असतील की ज्यांना काही पैसे गावाकडून मागवायचं झालं तर आधी 8-15 दिवस कळवावं लागतं, मग पैशाची तरतूद होते. नाहीतर पैसे सांगितल्या लगेच दुसऱ्या मिनिटाला इथं मोबाईलवर पाठवलेत असं अनेकांचं असत नाही हे लक्षात घ्या. म्हणून ह्या देशातले कष्ट करणारा जो काबाड कष्ट करणारा वर्ग आहे तो म्हणजे देश आहे ही त्यांची धारणा होती. आणि या देशामध्ये शेतकरी हा या देशाचा नायक आहे, कष्टकरी हा देशाचा नायक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सत्यशोधक चळवळीतले एक जहाल नेते दिनकरराव जवळकर यांनी असं सरळ म्हणलेलं होतं, हिंदुस्थान वजा शेतकरी बरोबर 0 किंवा शेतकऱ्यांचं हिंदुस्थान नावाचं पुस्तक जवळकरांनी लिहिलेलं आहे. भालेकरांनी तर शेतकऱ्यांच्या संदर्भात खूप आग्रही आणि पुढची मांडणी केली होती की शेतकऱ्यांना शोषण करणारे जे सगळे घटक आहेत ते कोणते आहे ते भालेकरांनी मांडून दिलेलं होतं. आणखी एक बाब अशी की स्त्रियांच्या संदर्भात काय भूमिका होती तर स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण, ज्योतिरावांनी सरळ सांगितलं होतं की स्त्री आणि पुरुषात स्त्री श्रेष्ठ आहे. त्याच्या सगळ्या लेखनामध्ये स्त्रीचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख येतो. स्त्री का श्रेष्ठ आहे तर ती आपल्या उदरामध्ये 9 महिने
बाळाला ठेवते, त्याचं संगोपन करते, त्याला जन्म देते, तिथून ते वाढवते, मोठं करते. म्हणून ती श्रेष्ठ आहे. म्हणजे ती सर्जनशील आहे, ती एक नवं जन्माला घालते. एक सगळी मानवी संस्कृती तिच्यामुळं सुरक्षित आहे. तुम्ही कधीतरी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ वाचा आणि त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषासंदर्भात ज्योतिरावांनी काय म्हटलेलं आहे ते सगळं पाहिलं की त्यांना कशा प्रकारचा भारतीय नागरिक अभिप्रेत होता. भारतातल्या स्त्री पुरुषांचे संबंध कोणत्या सामाजिक नैतिक भावनेवर आधारित असावेत हे अभिप्रेत होते, लक्षात येईल. या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये एक 33 नीतिविषयक नियम दिलेले आहे. म्हणजे व्यक्तीनं आणि समाजाचं आचरण कशा प्रकारचं असावं हे त्यांचा या देशातल्या व्यक्ती आणि समाजाचा एक प्रकारे सार्वत्रिक आचरणाचा जाहीरनामा होता या देशातला. हेही आपण लक्षात घ्या. आणखी एक बाब तुम्हाला मला सांगावीशी वाटते ते म्हणजे फुले आणि त्यांच्या सगळ्या सत्यशोधक सहकार्यांनी पुढच्या काळात सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा ज्याला सार्वजनिक सभा वगैरे म्हणतात, ज्या पांढरपेशांच्या चळवळी होत्या त्यांना धारेवर धरलेल्या आहे. आपल्याकडे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली आणि ते म्हणायचे की आम्ही सगळ्या भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करतो. आपल्याकडे असे काही शब्द आहेत, राष्ट्रीय म्हणून घ्यायचं स्वतःला, पण काम मात्र स्वतःच्या जातीपुरतं गुपचूप करायचं. असे बरेच राष्ट्रीय आहेत आपल्याकडं. नाव राष्ट्रीय वगैरे म्हणायचं, पण सगळी सेवा गुपचूप आपल्या समाजापुरतं करायचं. नाव देशाचं आणि काम फक्त आपल्या समाजाच्या पोटापुरतं करायचं. ते तेव्हापासून आज ताग्यात सुरू आहे. अशा सगळ्यांची दांभिकता, ढोंगीपणा फुले आणि त्यांच्या सत्यशोधकांनी उघडी पाडली होती, लक्षात घ्या. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला विरोध केला. काय विरोध केला त्यांनी? हे सरळ सरळ प्रमाण मांडलं की जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हटली जाते त्याच्यामध्ये फक्त ब्राह्मण, वकील किंवा श्रीमंत जमीनदार वर्ग ह्या अभिजन वर्गाचाच समावेश आहे. आणि हे खरं होतं की 1885 साली जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं तेव्हा तिथं उपस्थित असणाऱ्या प्रतिनिधींपैकी 80% मद्रासचे प्रतिनिधी हे ब्राह्मणांचे होते आणि महाराष्ट्रातले 100% प्रतिनिधी हे ब्राह्मण होते, लक्षात घ्या. 1892 ते 1908 या काळात इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये 40% वकीलच होते. आता हे वकील कुठल्या वर्गातले असतील हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. किंवा एक मूर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये आलेला होता आणि त्याने लिहून ठेवलेला आहे की 1889 ते 92 या काळात इंडियन नॅशनल काँग्रेसची जी अधिवेशनं झाली त्या सगळ्यामध्ये शहरातले पांढरपेशे वर्ग, विशेषतः ब्राह्मण, वकील, साहित्यिक आणि जमीनदार हेच होते. आणि म्हणून फुले आणि त्यांच्या सगळ्या सत्यशोधकांनी या इंडियन नॅशनल काँग्रेसला विरोध केलेला आहे. 1895 साली जेव्हा पुण्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन झालं तेव्हा फुल्यांचे एक जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी सरळ सरळ त्या राष्ट्रीय सभेच्या मंडपापुढंच एक शेतकऱ्याचा मोठा 22 फुटाचा पुतळा उभा केला की ज्याचं सगळं खंगलेलं पोट होतं, फाटलेली कपडे होती आणि अशा शेतकऱ्याच्या हातात एक बोर्ड दिला होता आणि म्हटलेलं होतं की तुम्ही राष्ट्रीय स्वतःला म्हणून घेता पण या देशातल्या 20 कोटी लोकांपैकी 20 तरी आमच्यासारखे प्रतिनिधी तुमच्यात आहेत काय, अशी त्यांनी सरळ सरळ मागणी केलेली होती. म्हणजे एक नीट लक्षात घ्या, त्यांच्या भारतविषयक संकल्पनेमध्ये भारताचं खरोखरं प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था, संघटना अभिप्रेत होत्या, न की नॅशनल राष्ट्रीय नाव धारण करायचं आणि वर निर्णय करते, धोरण करते फक्त स्वजातीय आणि स्वतःच्या हितसंबंधाचं सुरक्षण करणाऱ्याच मागण्या करायच्या. फुल्यांनी ह्या मागण्यांची सुद्धा चिरफाड केलेली आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या मागण्या काय होत्या तुम्हाला माहित आहे? ICS परीक्षा भारतात घेतली जावी, इथं युनिव्हर्सिट्या सुरू केल्या जाव्यात. फुले असं म्हणतात की इथल्या मुंबई इलाक्याच्या 10 पैकी 9 खेड्यात प्राथमिक शाळा नव्हत्या. शिक्षणाची कसलीही व्यवस्था खेड्यापाड्यात नाही, सगळी लोक निरक्षर आहेत आणि युनिव्हर्सिट्या कुणासाठी सुरू करतायत? किंवा ICS परीक्षा म्हणजे आजची IAS परीक्षा ही पूर्वी इंग्लंडमध्ये व्हायची, तर त्यांचं म्हणणं की ते भारतात करा. ICS म्हणजे कलेक्टर होण्याच्या परीक्षेला कोण बसणार? कुठल्या वर्गातली माणसं बसणार? जिथं खेड्यातल्या माणसांना शाळेत जाण्यालाच शक्य नव्हतं, शाळाच नव्हत्या, शेतकरी, कष्टकरी, शूद्र, अतिशूद्र, महार, मांग ह्या सगळ्यांना शिक्षणाची जिथं व्यवस्था नाही तिथं ICS भारतात आणि युनिव्हर्सिट्या आणि उच्च शिक्षण आणि झिरपण्याची थेअरी, वरच्या वर्गाला शिक्षण द्या म्हणजे खाली झिरपत येईल म्हणे. इथं ते अडवून ठेवणारा आपमतलबी वर्ग 2000 वर्षापासून इतका चलाकपणे काम करत होता की वरनं खाली पाणी एक थेंब सुद्धा येऊ देण्याची शक्यता नव्हती, ज्ञानाचं पाणी. बरोबर आहे का नाही?
फुल्यांच्या या भारतविषयक संकल्पनेमध्ये शिक्षण हा कळीचा मुद्दा होता, लक्षात घ्या. शिक्षण हे तळातल्या वर्गाला दिलं पाहिजे, प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं पाहिजे आणि हॉस्टेल वसतिगृह बांधली पाहिजे तालुक्या ठिकाणी, अशी सगळी सत्यशोधक चळवळीने सतत मागणी केली होती. मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, जोडधंद्याचं शिक्षण दिलं पाहिजे, शेतकी शिक्षण दिलं पाहिजे, अगदी अभ्यासक्रम कसा असावा या संदर्भात सुद्धा त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि सरकार शेतकऱ्याकडून कामकऱ्याकडून जो शेतसारा घेतं, लोकल फंड तेव्हा म्हणायचे जे घेतं, तो सगळाच्या सगळा पैसा प्राथमिक शिक्षणाकडे वळवला पाहिजे, सक्तीचं आणि मोफत. हे झालं कधी माहित आहे, हे 2009ला झालं आपल्याकडं. सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला, पण तो इतका पातळ करत आणलाय आता की ते असून नसल्यासारखा झालाय. फुल्यांच्या भारतविषयक संकल्पनेत शिक्षण सक्तीचं मोफत. आजच्या काळात जर फुल्यांनी सांगायचं झालं तर ते पूर्ण हायर एज्युकेशन सक्तीचं आणि मोफत म्हणले असते, लक्षात घ्या. आणखी एक मांडणी होती फुल्यांची, एक समारोपाकडे येतोय. फुले आणि सगळ्या सत्यशोधक परंपरेनं मांडलेली, ते म्हणजे ज्योतिरावांनी असं म्हटलेलं आहे, रामायण आणि महाभारत वाचून आपल्या देशामध्ये, नीट ऐका, याच्यात आहे 7वी सत्यधर्ममध्ये त्यांनीच म्हटलेलं आहे, रामायण आणि महाभारत वाचून लोकांना तीर्थक्षेत्र आणि मंदिरं काढण्याची जी इच्छा झाली, एका सुद्धा माणसाला शाळा काढाव्या असं वाटलं नाही. बरोबर आहे का चूक आहे? रामायण महाभारत पोथ्या पुराणं वाचून या देशात तीर्थक्षेत्र उभं राहिली, मंदिरं, तिथं कोणाची सोय झाली, कोणाची रोजगार हमीची सोय झाली? हे पारायणं वगैरे करून कुणी गावात शाळा काढली का हो? आपल्या गावावर सुद्धा पारायणं होतात, सप्ताह होतात, पारायण संपले आणि काहीतरी शाळा सुरू झाली गावात. कल्पना तरी आपण आपल्या देशात करू शकतो का? म्हणून फुले आणि त्यांचे पुढच्या अगदी पंजाबराव देशमुखापर्यंत सगळ्या सत्यशोधकांचं म्हणणं असं होतं की मंदिरातली सगळी संपत्ती जप्त करा आणि ती शिक्षणाकडे वळवा. मंदिरातली संपत्ती जप्त, स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करा, ती शिक्षणाकडे वळा. त्यांच्या भारतविषयक संकल्पनेमध्ये शिक्षण हा कळीचा मुद्दा होता. ते लोकांना सक्तीचं आणि मोफत असलं पाहिजे अशा प्रकारची त्यांनी मांडणी केली होती. आणि सगळ्यात शेवटच्या मुद्द्याकडे मी येतोय, तो म्हणजे स्वातंत्र्याची संकल्पना ज्योतिबा आणि सत्यशोधकांची काय होती. असं आपल्याकडे सांगितलं जातं की फुले आणि सत्यशोधक किंवा बाबासाहेबांनी सुद्धा स्वातंत्र्य चळवळीपासून अलिप्तता राखली. होय, राखली. का राखली? याचं कारण असं होतं की ज्योतिबा, सत्यशोधक चळवळीतले सगळी माणसं आणि बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की स्वातंत्र्य हे केवळ राजकीय असत नाही, ते सबंध जीवनाला व्यापून टाकणारी संकल्पना आहे. नीट ऐका, आपल्या देशातले इंडियन नॅशनल काँग्रेस वगैरे सगळ्या उच्चवर्णीय संस्था काय मागणी करायच्या? इंग्रजांनी आम्हाला राजकीय स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यांची मागणी अशी होती, आपल्या देशात दारिद्र्य आहे, गरिबी आहे, विषमता आहे. ह्याचं कारण काय? इंग्रजांनी आपलं स्वातंत्र्य काढून घेतलेलं आहे आणि एकदा इंग्रज गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं की सगळे प्रश्न नाहीसे होतील. म्हणजे राजकीय सत्ता आपल्या हातात आली की सगळे प्रश्न नाहीसे होतील, अशी थेरी मांडली जायची. ह्याला जबरदस्त मुळापासून आव्हान फुले, सत्यशोधक आणि पुढे बाबासाहेबांनी दिली. त्यांचं म्हणणं असं होतं, इंग्रजांनी तुम्हाला हीन वागणूक दिली किंवा काळं म्हटलं की कसं वाईट वाटतं, वर्णभेद वाटतो, रंगभेद वाटतो. तुम्ही जिथं पेशवाईच्या खुर्चीवर बसून आयश आराम करत होता, तिथं आता त्या मॅडम बसल्या किंवा ब्रिटिश कलेक्टर बसले आणि तुम्हाला वाईट वाटायला लागलं. तुमची सत्ता आणि सत्तेबरोबर येणारे आयश आराम गेल्यावर वाईट वाटायला लागलं. तसं तुम्ही आम्हाला रोज छळता, माणूस सुद्धा मानत नाही, आमच्यापेक्षा गोमूत्र तुम्हाला श्रेष्ठ वाटतं. तुम्ही आमच्यावर लादलेल्या धार्मिक सामाजिक गुलामगिरीचं काय? तुम्ही हजारो वर्षापासून आम्हाला माणूस मानत नाही, आम्हाला शिवून घेत नाही, आमची सावली पडून घेत नाही, बायकांना तर घरात कोंडून मारता की हो. आणि तुम्ही आमच्यावर लादलेली ही धार्मिक सामाजिक मानसिक गुलामगिरीचं काय? ही गुलामगिरी आधी नाहीशी करा. तुम्ही आमच्यावर लादलेली सामाजिक धार्मिक सांस्कृतिक गुलामगिरी आधी सोडा, मग आपण सगळे मिळून बरोबरीला येऊ आणि सगळे मिळून स्वातंत्र्य मिळवू. ही फार ग्रेट संकल्पना होती, लक्षात घ्या. फुल्यांची, सत्यशोधकांची संकल्पना, भारतविषयक संकल्पना ही केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरती सीमित नव्हती, तर धार्मिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक हे सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना अपेक्षित होतं. मित्र हो, मी शेवटाकडे असं येतो की हे आपल्या दुर्दैवाने होऊ शकलं नाही. मगाशी मॅडमनी उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेबांनीच 25 नोव्हेंबर 1949ला राज्य घटना परिषदेत शेवटचं भाषण करताना हे सांगितलं की आपल्या राजकीय स्वातंत्र्य मिळालं, परंतु सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य आपल्या समाजात नाही. आणि हे जर अस्तित्वात नाही आलं तर या देशातली लोकशाही धोक्यात येऊ शकते.
मी खूप संक्षिप्तपणे तुम्हाला फुल्यांची आणि सत्यशोधकांची भारतविषयक संकल्पना सांगितली, कारण तो खूप मोठा विषय आहे, पण हे आपल्याला नीटपणे समजून घेणं फार आवश्यक आहे. म्हणून तुम्ही एक काम करायचं सगळ्यांनी, हे पुस्तक विकत घ्यायचं. हे पुस्तक विकत घ्यायला गावाकडलं एकरवर विकायला लागत नाही, किंवा कुठे तरी एखादं देवाचं बोकड खायला जायचं बंद करायचं किंवा कापायचं बंद करायचं एखाद्या यात्रेजत्रेचं, आणि हे पुस्तक एक 200-300 रुपयाला विकत मिळतं. महात्मा फुले समग्र वाङ्मय हे विकत घ्यायचं. आणखी एक 2 पुस्तकं सांगतो मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणे आणि लेखन महाराष्ट्र शासनानं प्रसिद्ध केलेत. एक पुस्तक 1000 पानांचं आहे आणि 100 रुपये किंमत आहे. हे कुठं मिळतात? ताराबाई पार्कमध्ये शासकीय पुस्तक भांडार आहे, तिथं मिळतं. तिथं जाऊन विकत घ्यायचं तुम्हाला सांगतो. आणि ही स्वतः मुळात न वाचायची ही 2 पुस्तकं. हे महात्मा फुले समग्र वाङ्मय आणि बाबासाहेब आंबेडकर भाषण आणि लेखन ही स्वतः वाचायची. आणि ते वाचून तुम्हाला वाटलं की त्याचं काउंटर करायचं, म्हणजे तुम्हाला त्याचा प्रतिवाद करायचा आहे तर करा, पण हे वाचले तर तुम्हाला आजचा काळ पटकन समजेल, आज काय चाललेलं आहे. हे सगळं फुले, शाहू, बाबासाहेबांनी मांडलेले सगळी भारतविषयक संकल्पना हळूहळू संपुष्टात येऊन एक पुनरुज्जीवनवादी व्यवस्था येत आहे. आजच्या काळाचा जर अर्थ लावायचा असेल तर आपल्याला मुळातनं बाबासाहेब आणि फुले वाचले पाहिजे. ह्यांची भारतविषयक संकल्पना वाचली तरच आपण वाचू.